Oh
कोई कन्या हो
आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा, तरी माझ्या इमा पार नाही, कुळकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा,
परमेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जनने देवाची। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास भयाचा। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ। मंगल भावन मंगल आपुलिया हिता जोआसे जागता, आपुलिया हिता जोआसे जागता। धन्य माता पिता तयाचिया, पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत पांडुरंग परमात्मा तथा रखुमाई माता आणि त्याप्रमाणे संत भगवान बाबा यांच्या दरबारामध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला भंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नसून अगदी 4 चरणाचा आहे। या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल तत्पर आहे, जागृत आहे, प्रयत्नशील आहे, तेव्हा अशा सुपुत्राला, अशा सुकन्येला ज्यांनी या जगामध्ये जन्म दिला असेल तर अशाच आईवडिलाची धन्यता तुकाराम महाराज या अभंगातून गातात। दरवर्षी दरसाल या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते। तेव्हा याही वर्षी देखील अगदी मोठ्या उत्साहाने हा पुण्यतिथीचा अर्थात 3 ते 4 दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्यातून संपन्न केला जात आहे। तर यामध्ये अधिकत्वाने ज्यांचं योगदान असतं असे श्रीमान वकील साहेब, बोटोळे भाऊसाहेब हे प्रथमपासून करत आले आणि या गोष्टीसाठी त्यांची सातत्याने
अगदी साथ असते असे आपले मधुकर बाबा म्हणवे. आणि त्यानंतर हा जो कार्यक्रम त्यांनी वाढवला असे आनंदी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित असे आपले बटोळी माऊली आहेत. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी चालत आलेला आहे आणि अशा या कार्यक्रमाला आपण सर्वांची साथ मिळत आहे. विठ्ठला तेव्हा भगवान बाबांचा पुण्यतिथीचा उत्सव हा फार महत्वाचा आहे. भगवान बाबांचं जीवन आधुनिक काळामध्ये जेवढे संत आहेत त्यामध्ये अगदी लक्ष्मी प्राप्त जीवन म्हणजे भगवान बाबा. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या संतांमध्ये अगदी लक्ष्मी प्राप्त जीवन म्हणजे एकनाथ महाराज. आणि म्हणून ज्यांना संपत्ती हवी असेल त्यांनी या गोष्टीला टाळू नये आणि गाळू नये. नाही बाकी दिवस तर कमीत कमी पुण्यतिथीचा दिवस चांगला साजरा करा, उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा भगवान बाबाचा आशीर्वाद घ्यावा. तुम्हाला लक्ष्मी कमी पडणार नाही. कीर्तन कोणाचंही असो पण उपस्थिती फार महत्वाची आहे. त्यातून तुमची श्रद्धा भगवंताला दिसेल, संत भगवान बाबाला दिसेल. संत देहाने जरी गेले तर ते आत्मस्वरूपाने आपल्यामध्येच असतात. जसा देव व्यापक आहे तसे संत देखील व्यापक असतात. विठ्ठला काही का अंशाने होईना भगवान बाबांची कृती ही भगवंतासारखी होती. म्हणून माणिक बाबांनी त्यांना भगवान असं नाव दिलं. ते बाबा एखाद्या ऐऱ्या गैऱ्याचं नाव नाही, ऐऱ्या गैऱ्याने दिलेलं नाव नाही. जे संत क्षेत्रामध्ये होते, जे प्रत्यक्ष संतच होते, अशा संतांच्या दृष्टीने त्यांची निवड केली. त्यांनी स्वतः भगवान बाबा असं नाव दिलं. विठ्ठला संत कार्य असो, देव कार्य असो, यामध्ये विसरता कामा नाही. तुम्हाला कोणतंच गुन्हा येणार नाही. या कार्यामध्ये तुम्ही मनपूर्वक प्रवेश केला तर, सहकार्य दिलं तर कोणतंच गुन्हा नाही होणार. जसं कोणा तिथं काय होणं म्हणतो का नाही, तसं हे देखील तसं समजा. विठ्ठला पूर्वीच्या काळी भगवान बाबांनी अंबाजोगाईच्या डोंगरामध्ये तपश्चर्या केली होती. 6 महिने ती दूध सेवनच केली होती. पवित्र अशा गाईचं दूध सेवन करून 6 महिने की जिथं माणसाचा थारा नाही, पक्षाचा वारा नाही. कारण ती गुहा आम्ही देखील पाहिलेली आहे. निर्जन अरण्य, वाघ सिंहाचा राहण्याचं ठिकाण,
अशा स्थानी राहून निर्भय राहून आणि जसं काय जसं भगवानच आपल्या बरोबर आहे या वृत्तीने भगवान बाबा 6 महिने राहिले, अन्न सेवन केलं नाही. नंतर पुढे चालून त्यांना भगवंताचा दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये भगवान गेले की हे भगवान आता आपली तपश्चर्या बंद करा, तुम्ही आता निघा, जनकार्य करा, तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही, काहीच कमी होणार नाही. म्हणून भगवान बाबाच्या जीवनामध्ये त्यांना कधी कमीच पडलं नाही. विठ्ठला असो ज्यांनी जीवनामध्ये कर्तव्य असा प्रवास केला आणि आपलं संतत्व हे सिद्ध करून दिले, असे ऐश्वर्य संपन्न भगवान हे कोणाला पटत नाही, कोणाला खरं वाटत नाही की त्यांनी पाण्यावर पोथी वाचली, पण आपल्या चष्म्याने संताला पाहायचं नसतं. आला लक्षात? आपल्या चष्म्याने संताला पाहायचं नसतं. आपण फारच मागे, फार मागे, आपली साधारण अजून मार्गाला देखील आपण लागलो नाही. अशा संतांचा आपण काही पाहू नये की खरंच असेल का, हे खरंच असेल का, असा तर्क करू नये. विठ्ठला काही माणसं त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की भगवान बाबाचा आसन आम्ही प्रत्यक्ष विहिरीमध्ये पाहिलेला आहे, पण त्यांना आपल्याला खोटं कसं म्हणता येईल असा पहा. असे महान योगी सकळ संतांमध्ये अनेक आधुनिक काळातील जेवढे संत झाले त्या सकळ संतांमध्ये अगदी श्रीमंत संत म्हणजे भगवान बाबा. त्यांना देवाची देण होते, त्याला कोण काय करणार. विठ्ठला तेच कार्य पुढे चालून गडाचं कार्य भगवान बाबांनी केलं. अगदी नित्यनेमाला धरून, परंपरेला धरून त्यांनी कार्य केलं. भक्तिभाव सोडला नाही. पुढे चालून तेच कार्य सध्या आता नामदेव महाराज शास्त्री करत आहेत. त्यांनी अगदी गडाचं सोनं करून टाकलं. त्याचा अर्थ हे भगवान बाबाची तपश्चर्या आहे. तिथं दगड जरी ठेवला तर ते कार्य चालतच राहील. Oh,
मोठमोठ्या विद्वान लोकांना कळत नाही तर तो महिमा सामान्य लोकांना कसा कळेल. अप्रतिम संतांचा महिमा आहे. त्या महिम्याला जाणणारा भगवान आहे आणि म्हणून त्यांच्या निमित्ताने आपणा सर्वांचं आगमन झालेलं आहे. ते निमित्त म्हणजे भगवान बाबांची पुण्यतिथी होय. विठ्ठला काहींना मोठेपणा मिळतो तो गुणामुळे मिळतो, कर्तृत्वाने मिळतो. काहींना महिमा मिळतो तो स्थानामुळे मिळतो. त्या स्थानामुळे त्यांचं नाव लोक घेतात. काहीचा मोठेपणा एवढ्या पुरताच असतो. काहींना मोठेपणा लग्नापुरताच. नवरा बायकोला मोठेपणा लग्न. तर संत जीवनामध्ये त्यांचा महिमा हा सद्गुणाने प्रगट होतो. आता त्यांच्या कर्तृत्वाने विठ्ठला संताला कोणाचं देणं घेणं नसतं. कारण ते जनतेशी निर्वैर असतात, जनतेची समदृष्टी असतात आणि जनतेशी आनंदक असतात. या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होणं फार दुर्मिळ आहे. बाकी सगळं मिळेल पण मनुष्य आनंद होत नाही. बाकी सगळं मिळेल मनुष्य समदृष्टी होत नाही. बाकी सगळं काय होईल पण मनुष्य निर्वैर होत नाही. हे संताकडे असतं. माऊलीच्या काळात देखील आळंदीकरांनी किती वैर निर्माण केलं पण त्यांना माऊलीने वैर केलं नाही. त्या काळात भरपूर त्यांना शिव्या सराब दिला असेल वगैरे पण माऊलीने कोणाला नावच ठेवलं नाही. एक असाही अनुभव लिहिला नाही की मला फार त्रास केला वगैरे. बाकी सगळं लिहिलं महत्वाचं पण समाजाने माझ्यासाठी काय केलं त्या काळात अजिबात लिहून ठेवलं नाही. कारण ते प्रत्यक्ष भगवान होते. कोण? विष्णूचा अवतार. तसा भगवान बाबाला देखील जीवनामध्ये भरपूर त्रास केला पण भगवान बाबाने कधी त्यांना नाव ठेवलं नाही की हे असे हे तसे. हे खऱ्या संतांचं काम आहे. संत हे समाजाला लोकांना आपलं समजतात. मी वेगळा समाज वेगळा असं नाही. सगळे आपलेच आहेत. जसं आपल्या मुलाचा आपण रागराग करतो का
नाही करत. तसं संत समाजाने काही करू पण त्यांचा ते रागराग करत असतो. विठ्ठला बाबांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग हा सर्वांच्या परिचितच काय पण शक्यतो सर्वांच्या पाठातील आहे. या अभंगातील एकही चरण पाठ नसेल इथं असा मनुष्य नसेल. असला तर मग त्याला काय करा, आमच्या कामावर विठ्ठला या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल तो प्रत्यक्ष संतच झाला असे तत्व या अभंगामध्ये आहे. अभंग सोपा वाटला पण यातील जे कर्म आहेत फार सुंदर सुंदर. तेव्हा जीवनामध्ये आपण सर्वांनी देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आईवडिलांची सेवा करा. यातून जीवन हे उंचावत जात असतं, त्याला काही कमी होत नसतं आणि भगवान त्याचं त्याला देऊन टाकत असतो. ज्याने या गोष्टी जीवनामध्ये केल्या त्याचं भगवान कधी फुकट जाऊ देत नसतो. ज्याने आचार सांभाळा, ज्याने विचार सांभाळा, ज्याने उच्चार सांभाळा त्याला भगवान लक्ष्मी देतो, त्याचं फुकट घेत नाही. मी नेहमी सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत. तुम्ही जी 4 पावलं चालून इथं आला हे कधी तुमचं फुकट जाणार नाही. तुम्ही घर सोडलं, अर्थात त्याग केला घराचा, काही का होईना तुम्ही त्याग केला, हे काही सामान्य नाही. काही घर कमडे असतात घरच सोडत नाही. लक्षात धरा, तसं भरपूर लक्षात धरण्यासारखं आणि करण्यासारखं आहे. परंतु जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही जिवंत जगा. तुम्ही देखील जगा, वांगलं जगू नका, चांगलं जगा. आपणही चांगलं जगा आणि दुसरं देखील चांगलं जगून द्या. एवढं जरी केलं तर तुम्ही फार केलं असा भाग. आणि या सगळ्या गोष्टी या जीवनामध्ये घडतात. पशुशी देहामध्ये नाही कळत. ते देव माणसाला कळतो, कपशाला कळतो, माणसाला कळतो. कारण पशुला अर्थात कुत्र्याला देव समजलाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता आणि कावळ्याला देव समजला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. हे आपण सर्वजण पाहतो. करण्याची क्रिया ही माणसामध्ये आहे, अज्ञानाची क्रिया ही पशुमध्ये. विठ्ठला तर फार सोपं आहे, पण कळकळीने, तळमळीने, भावनेने, प्रेमाने, उत्साहाने केला तर लवकर परमात्मा मिळतो. पण तेवढा आपण करत नाही, तेवढा वेळ आपण देवाला देत नाही, एकांत आपण करत नाही, देवासाठी रडत नाही. कसा देव मिळेल? विठ्ठला विठ्ठला तर मानव जीवन हे सगळ्या जीवनामध्ये काही आगळं आणि वेगळं असं जीवन. या जीवनातून काही होता येत आपल्याला. नरकालाही जाऊ शकतो, स्वर्गालाही जाऊ शकतो, वैकुंठालाही जाऊ शकतो, नरकालाही जाऊ शकतो. मनुष्य जसं केलं तसं त्याला ते मिळत असतं. पाप केलं तर नरक आहे, यज्ञ केलं तर स्वर्ग आहे. तुम्ही जसं करा तसा लोक तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही फार भाव भक्तीने भगवंताला आळवलं, पापाला इथून सत्य सांभाळ, कारण भगवान सत्य आहे. मग अशा सत्य माणसाला भगवान आपल्या जवळ ठेवतो, म्हणजे वैकुंठात घेऊन जातो. कारण भगवंताच्या बद्दल ठेवलेला भाव काय करत नाही, सगळं करू शकतो. फक्त तेवढा भाव निर्माण झाला पाहिजे. भावविहीन भक्ती, भक्ती भावानेच होत असते आणि मुक्ती ज्ञानानेच मिळत असते. मुक्तीसाठी ज्ञानच लागतं
आणि भक्तीसाठी भाव लागतो. विठ्ठला विठ्ठला भावे करावे भजन भावे करा नाम स्मरण भावे करा नाम स्मरण भावे करा नाम स्मरण याच्यामध्ये सगळं भावाचं प्रतिपादन केलेले 4 चरणाचं अभंग आहे. असं आपला विषय वेगळा आहे. तर सगळ्या देहामध्ये नरदेह श्रेष्ठ आहे की ज्याची अपेक्षा देव करत आहे. तर याच नर शरीराने याच मानव देहाने या जगामध्ये वाटचाल केली किंवा करताना आपल्या समोर 2 मार्ग येतात. की 2 मार्ग म्हणजे एक नगर मार्ग आणि एक संभाजीनगर मार्ग. हे नव्हे बरं का, इतर मार्ग आहेतच, पण काही आगळे वेगळे मार्ग म्हणजे श्रेय मार्ग आणि दुसरा प्रेम मार्ग. श्रेय मार्ग हा श्रेष्ठ आहे आणि प्रेम मार्ग हा कनिष्ठ आहे. फार मोठं देणारा श्रेय मार्ग आहे आणि फार मोठं कमी देणारा म्हणजे प्रेम मार्ग आहे. विठ्ठला 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 श्रेय मार्गामध्ये पडला तर भगवान त्याचा स्वीकार करतो आणि प्रेम मार्गातच पडला तर मनुष्य एकदम खाली जातो, त्याला खरा आनंद मिळतो. जो श्रेय मार्गामध्ये पडला, संतांच्या सांगण्याप्रमाणे वागला, शास्त्राप्रमाणे जो जीवन जगू लागला, त्याला सर्व काही मिळत असतं. किंवा श्रेय मार्ग प्रेम मार्ग. श्रेय मार्गामध्ये दुःख नाही असं नाही. श्रेय मार्गे आरंभाला थोडं दुःख असतं पण नंतर भरपूर सुख मिळतं, त्याला श्रेय मार्ग म्हटलं. आणि प्रेम मार्गामध्ये आरंभाला थोडं सुख पण नंतर भयंकर दुःख असतं, त्याला म्हणतात प्रेम मार्ग. विठ्ठला विठ्ठला प्रेम मार्गाचं साधन प्रतीक आपण जेवण घेऊ. जेवण त्याचा परिचय सर्वांना आहे, कारण पण ते जेवण प्रमाणात सेवन केलं तरच खरं. तर अन्नचे तारक अन्नचे मारक. कोणा सांगतो? अन्नचे तारक अन्नचे मारक. जसं माऊली म्हणतात, काय म्हणतात? जिभेचा हात फाटे जैविता वाटे गोमटे परिणाम शेवटे अवश्य मरण. एक प्रसंग असा की बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले. तर फिरत असताना एक बाई त्यांना भाजी विकताना दिसली. तर त्या बाईकडे नेमकी वांग्याची भाजी फार होती. तर ते अशी काळी कुळकुळीत वांगे पाहून बिरबलने त्या वांग्याचं सुंदर असं वर्णन केलं की महाराज ये तो व्यंजन है, बहुत अच्छे हैं, इसलिए भगवान ने उसके ऊपर चित्र रखा है. आणखी काही वर्णन केलं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काय हरकत नाही.
माझ्यासाठी वांगे घेणे फार नाही घेतले, पण 1 किलो भर वांगे घेण्यात आले. आणि जो कोणी आपला सेवक आचारी स्वयंपाक करणार असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं आणि त्याने देखील असं वांग बनवलं की वास फोडणे जर शेवगा तर वास पातळी फारच झालं नाही का? ही फारच झालं. तर सुंदर वांग झालं. शेवटी राजाने सगळं वांग फस्त केलं. तर ते वांगे राजाच्या पोटामध्ये 12 पर्यंत चांगले थांबले. रात्रीच्या 12 पर्यंत बरे थांबले, पण 12च्या नंतर पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागला. पोटामध्ये खळबळ 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 होऊ लागली. मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे. म्हणजे संध्याकाळला जाऊन जाऊन तो हैराण झाला आणि तो कार्यक्रम सकाळपर्यंत चालत राहिला. अजिबात झोप नाही, मनाला देहाला विश्रांती नाही. भयंकर राग आला बिरबलचा. त्या बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला आणि म्हणून सकाळ कधी होते, बिरबल आपल्याकडे कधी येतो आणि मी त्याची हाजरी कधी घेतो. शेवटी झाली सकाळ. आला बिरबल, बोलू लागला राजा, क्या मूर्ख आदमी, म्हणजे तू मूर्खपणा केलास मला सांगण्याचा. तुझ्या शब्दाने ते माग मी जास्त खाण्यात गेलं. शेवटी मरणांत वेदना मला झाल्या, मरणांत वेदना. बिरबल सांगला महाराज, बैंगन तो बहुत बुरी चीज, बैंगन तो बहुत बुरी चीज है. अरे बाबा, कालची भाषा कोणती आणि आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला, महाराज मैं आपका दास हूं, मैं बैंगन का दास हूं, मैं आपका दास हूं. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना वैसा करना मेरा काम है, लेकिन कितना खाना तो आपका काम है. त्या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम झालं, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम. विठ्ठला अर्थात प्रेम मार्ग आनंदाला सुख दाखवतो, नंतर भयंकर दुःखाला जन्म देतो. आणि श्रेय मार्ग आनंदाला थोडं दुःख दाखवतो, पण पुढे जाऊन भरपूर सुखाला जन्म देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला सांगू लागले की बाबांनो, हे जीवन सुंदर, याचं सार्थक करा. अर्थात चांगलं बागा, चांगलं करा, चांगलं खा, चांगलं प्या. अर्थात असा जो श्रेय मार्ग तो जीवनामध्ये पकडा. विठ्ठला तेव्हा काही माणसं म्हटले, तुम्ही जे विचार मांडले अगदी सुंदर आहेत, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या ते जर या मार्गाने गेले, श्रेय मार्गाने गेले, कल्याणाच्या मार्गाने गेले, हिताच्या मार्गाने गेले, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत सांगा. महाराज बोलतात, त्यांच्याबद्दल माझं मत अगदी चांगलंच आहे. उलट त्यांना जे निर्माते, जे त्यांचे आईवडील ते कसे आहेत त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. बापुला तो जो असे जागता, आपुले नाही का 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 जो असे जागता. धन्यवाद
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता त्याचीच हो कोणाचे जे मुलं आपल्या जीवनामध्ये हिताच्या मार्गाने जात असतील चांगलं कर्म करत असतील सेवा करत असतील इमानदारी धरत असतील सत्याचं पालन करत असतील वयोवृद्धांची सेवा करत असतील चांगली संगत धरत असतील मग धन्य माता पिता भारताचे नव्हे आणि असं जर करत नसतील तर मग आमच्या कामावर अशी जर क्रिया जीवनामध्ये करत असतील तर मग धन्य माता पिता तेव्हा अशी सद्गुणी पुत्र ही जगाला ज्यांची गरज आहे रामराज्य करायचं असेल तर खऱ्या पुत्राचीच आपल्याला गरज आहे चांगले पुत्र चांगल्या कन्या यांची वर्णी जास्त लागली तर जगामध्ये रामदेवचे होणार म्हणजे होणार हे पहिलं चरण आहे तर हे मोठं गोड चरण आहे तसं सगळाच अभंग गोड आहे सगळाच अभंग गोड मोठे तत्व या अभंगामध्ये बोलले आहेत महाराजांनी यामध्ये दोन शब्द अत्यंत महत्वाचे हित शब्द जागता शब्द आणि हित शब्द जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं आहे भक्षण जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ आता है एकंदर जागृती चांगली झोप जरा वाईट द्रौपदीचे मुलं मरण पावले 5 पांडवापासून तिला 5 मुलं झाले पण ते मारले गेले कोणी मारले तुम्हाला सर्वांना कल्पना असेल अश्वत्थामेने त्यांना मारले झोपेत मारलं म्हणून त्याला भगवंताने शाप दिला भगवान कृष्ण तू चांगलं नाही केलं 3,000 वर्ष त्याच्या डोक्यातून माथ्यातून खूप गळत होता असा त्याला भयंकर शाप दिला भगवान कोणाला शाप देत नाही पण भगवंताने कडावून शाप दिला अश्वत्थामा हा मोठाचा पुत्र होता की जगाचा गुरु म्हटलं तरी चालेल द्रोणाचार्य ऐकायला किती मोठेपणा आणि घाण काम त्याने केलं वाईट त्याने काम केलं म्हणून भगवान चिडले त्याला शापही देऊन टाकला आता या गोष्टीला 5,000 वर्ष होऊन गेले विठ्ठला 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 तर आपला विषय कोणता चालला आहे की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया जागता शब्द यावर आपण विचार केला जागृती चांगली झोप वाईट आहे जागेपणा महत्वाचा जागेपणा म्हणजे ज्ञान
ज्ञान म्हणजे जागृती आहे, अज्ञान म्हणजे झोप आहे. विठ्ठला 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 झोपेचे काही प्रकार आपण ऐकत असतो. झोपेचे प्रकार 2-4 प्रकार आपण कानी घेतलेले आहेत. पाचखाने झोप, चक्री झोप, डोळेवाशी झोप, तोंडवाशी झोप, काही खाली झोप. रात्री जर या खाना झोपला तर सकाळी त्या खानातच झोपणार. एवढे खण नाही पार करत, पण सकाळपर्यंत एक तरी खण पार करतो, अशी काही माणसं आहेत. आणि काही माणसं झोप म्हणजे चक्री झोप, रात्री झोपताना सरळ झोपतात, पण एकदा का झोप लागली की भास गरगर 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 एवढे गरके नाही होत, पण सकाळपर्यंत एक तरी गरका होतो. चक्री झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे डोळेवाशी झोप, काही माणसं झोप डोळे अशी माणसं बरेच आहेत. आपल्याला वाटते जागे आहे, आपल्याला वाटतं हे जागे आहे, पण ते जागे नसतात, त्यांचे डोळेच उघडे दिसतात, ही डोळेवाशी झोप. आणि काहींची झोप म्हणजे तोंडवाशी झोप, तोंडवाशी झोप. तर याला जर झोप लागली, ते मी दृष्टांत मला अगोदर नाही सांगितलं. एका बाई कीर्तनाला आणलं, त्याला गोडी नव्हती, कीर्तनाची अजिबात गोडी नव्हती, पण बाईला गोडी होती. बाई आस्तिक होती, तिचा मालक नास्तिक होता. बाई वारकरी होती, तिचा मालक बाटली पारकरी होता. तर तिने आग्रह करून आणलं, पण त्याला गोडी नसल्यामुळे मागेच बसला. दगड पाहिला, त्याला पाठ लावली. शेवटी ऐकता ऐकता त्याला झोप लागून गेली. झोप लागली, पण ती तोंडवाशी झोप लागली. शेवटी तिथे त्याला पुत्र, त्या पुत्राला निमाप्त सापडलं पात्र. निमाप्त पुत्राने कार्यक्रम केला आणि पुत्राने घेऊन गेला. मित्रांच्या रंगामध्ये कीर्तन संपलं. लोक उठू लागले, बाई पाहू लागली तर मालक झोपले. आली देवाला सांगू लागली, उठा 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 उठा, किती कीर्तन गोड, किती कीर्तन गोड झालं, आपलं कष्ट गोड, सगळं खारट. अशामुळे याच्या झोपेमुळे विठ्ठला तेव्हा जागृती आणि हितशब्द आला. हितशब्द आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, कन्या होणं हित, सत्ता प्राप्त करणं हित, नोकरी करणं हित, शेत विकत घेणं हित, नवं घर तयार करणं हित. तर हे हिताचे मार्ग आहेत. पण याला संसारिक हित म्हटलं, याला प्रापंचिक हित म्हटलं, याला व्यावहारिक हित म्हटलं. परंतु जे खरं आणि खरं हित आहे की जे हित संतांना, शास्त्राला, देवाला सर्वांना मान्य आहे, ते हित तुकाराम महाराज एका चरणातून सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हे करावे देवाचे चिंतन, हे करावे देवाचे चिंतन, हे करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे कोणाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. देव जगामध्ये फार आहेत, पण हा देव कोणता की ज्याला कोणी घडवलं नाही, ज्याला कोणी फसवलं नाही, असा देव म्हणजे भगवान.
नाही घडवीरा नाही बैसवीरा पुंडलिकाला भेटावया पुंडलिकाला भेटावया. तर तो नैसर्गिक देव आहे, अंगभूत असा देव आहे, स्वयंभू देव आहे असा भगवान परमात्मा. त्याचं नाम चिंतन करणं फार मोठं हित आहे. कलियुगामध्ये ज्या काही अनेक गोष्टी आहेत न विसरण्यासारख्या, त्यामध्ये प्रथम भगवंताचं नाम. मूळ तर सर्वांचं भगवान मूळ आहे आणि अशा भगवंताचं नाम देखील श्रेष्ठ. जसा भगवान श्रेष्ठ तसं त्याचं नाम देखील श्रेष्ठ. नामाला तोड नाही जोड नाही, नामासारख्या जगामध्ये काहीच नाही असं त्याचं वर्णन केलं. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवंताच्या सद्गुणाला भगवंताच्या नामाला महत्व आहे. नाम सगळ्यामध्ये महत्वाचं आहे. नामासारखं इतर काहीच नाही. नामासारखं ध्यान नाही, नामासारखं ज्ञान नाही, नामासारखं जप नाही, नामासारखं तप नाही, नामासारखं पुण्य नाही, त्याला जोडच नाही. नामासारखं कोण म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे सांगणारे कोण आहेत? अज्ञानी नव्हे, सर्व ज्ञानातील ज्ञानी ज्ञानेश्वर मला सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुन्हाची गणना कोण करे. याची गणना कोणीच करू शकणार नाही, एवढं सामर्थ्य नाम चिंतनामध्ये. असं देवाचं नाम घेणं फार मोठं गीत आहे. जो आपल्या जीवनामध्ये हित साध्य करत असेल, हिताच्या मार्गात असेल, मग धन्य मानतात याची. अर्थात ही जी मुलं आहेत याच्या कन्या आहेत की ज्यांचं प्रत्यक्ष महाराजांनी नाव घेतलेलं आहे. अर्थात ते सात्विक समजा. आणि अशी सात्विक मुलं ज्या काळामध्ये त्यांचा जन्म होत असेल तर त्यांचा आनंद कोणाला होतो? कोणाला होतो? कोणी कन्या पुत्र सात्विक, कोणी कन्या पुत्र, कोणी सात्विक, कोणी कन्या चांगल्या मुलाचा आनंद देवाला होतो. जो
जो सात्विक कर्म करतो त्याचा आनंद देवाला होतो. आता हे मुलं आहेत, त्यांना काय म्हणू? ज्या अर्थी असं दिसतात त्या देवाचं काहीतरी मनोगत असेल. अशा मनाला भगवान काही देऊन टाकतो. देव कोणाला काय देईल याचं काही सांगताच येत नाही. आता एक 2 मिनिटाचा आपण वेळ घेऊ तुमचा. तर हा जो कोकण साहेबाचा मुलगा आहे, निळकंठ भाऊ यांचे सुपुत्र आहे, त्यांना भगवंताने एक चांगला गुण दिला, तो घेण्यासारखा. यांचा सगळा परिवार अयोध्येला गेला आणि या सुपुत्राने हट्ट धरला, मला शंख पाहिजे, मला शंख पाहिजे. देवाची इच्छा असेल आणि हट्ट धरला, पण ते मनासारखा शंख मिळेना. तर त्यांचे आजोबा म्हटले, डॉक्टर भाऊसाहेब, की तू तुला कोणताच वाटत नाही तर तूच म्हटले तर वाजव, जे होईल ते होईल असं. तर ते आपल्याला वाजून दाखवणार आहे. शंखासारखाच आवाज आहे. once more. परत एकदा. परत. देव कोणाला काय देऊन टाकतील हे सांगताय. असं आपण आजपर्यंत पाहिलं कधी. हाताने शंख वाजवणारा मुलगा मी आजच ही भक्तीचीच क्रिया आहे. ही शंख वाजवणं ही भक्तीची क्रिया आहे. तर अशा प्रकारे सत्पुत्र हे जगाचे कामी पडत असतात. जगाला यांच्याकडून काहीतरी मिळत असतं, मग सत्पुत्राची गरज आहे, कन्याची गरज आहे. पहिला शब्द महाराजांनी कन्या शब्द घेतला तिथं. शक्यतो म्हणून जीवनामध्ये पहिली मुलगी असावी, पहिली कन्या असावी, कारण पहिली बेटीन तो पुरवठी. ऐकून घ्या, पहिली बेटीन तो पुरवठी, नाहीतर पहिला बेटांचे मन मोठा. विनोदाचा भाग आहे बरं का. दोन्ही चांगले, कन्या चांगली, पुत्र चांगला, दोन्ही घटक महत्वाचे आणि दोन्ही घटक आपल्या जीवनामध्ये असावे. कन्या माणसाला असावी, पुत्रही माणसाला असावा. आणि म्हणून चोखुकारा देवाला बोलतात की देवा मला एकच देऊ नका, मला दोन्ही द्या. मला पुत्रही द्या आणि मला कन्याही द्या. पण तो पुत्र कसा ती कन्या कशी? चोखुकारा बोलतात ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐशी तरी देवी, जैशी मेरा मुक्ताबाई. हे चुकेन देवे तुझ्याने, माझी केली झाली संतान. असं जर होत नसेल देवा,
मला तसंच ठेवलं तरी चालेल, कन्याही ठेवलं तरी चालेल, पुत्रही ठेवलं तरी चालेल, पण द्यायचं तर असं दे. विठ्ठला विठ्ठला चांगला मुलगा हा कुळाचा दिवा, चांगला मुलगा हा आपल्या कुळाचा दिवास. एका मुलाला कुलदीपक म्हटलं, एका मुलाला कुलांगार पुत्र. कुलांगार म्हणजे कुळाचा नाश करणारा, नरकाला घालून देणारा कुलांगार. कुलदीपक दिव्य जगामध्ये काही ठराविक आहे. सूर्य दिवाच आहे, चंद्र हा दिवाच आहे, भगवंताचं नाम हा दिवाच आहे, आणि सत्पुत्र चांगला पुत्र हा देखील कुळाचा दिवा आहे. दिन का दीपक भाम है, दिन का दीपक भाम है, रात का दीपक चांद, कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. आपल्या मुखाचा दिवा म्हणजे भगवंताचं नाम आहे. रात्रीचा खरा दिवा चंद्र आहे, दिवसाचा खरा दिवा सूर्य आहे, आणि आपल्या कुळाचा खरा कुळदिवा म्हणजे सत्पुत्र आहे, चांगला पुत्र आहे. विठ्ठला विठ्ठला सत्पुत्राची व्याख्या एकनाथ महाराज करतात. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी जाते भजन, सत्पुत्र दान तो एक. सत्पुत्र कोण? नाथ महाराज म्हणतात की जो मुलगा, जो पुत्र आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, आपल्या बापाला भगवंता समान मानतो आणि देवा समान मानतो, या दोघांची जो मनोभावी सेवा करतो, मग त्याला म्हटलेला आहे पुत्र. विठ्ठला ओम नामाच्या नरकातून जो आपल्या कुळाला पितरांना तारतो, मग त्याला पुत्र असं म्हटलेलं आहे. पुत्र आहे ते म्हणजे तारणे. ओम म्हणजे पूच. पो नावाचा एक नरक आहे, पो नावाचा एक नरक आहे. अशा नरकातून, कुळाच्या नरकातून जो तारतो, मग त्याला म्हटलेला आहे पुत्र. विठ्ठला कन्या पुत्र होती जी सातवी. कन्या देखील महत्वाची आहे, ती काही कमी नाही, त्याला देखील फार मोठा नामपा आहे. अशा काही कन्या जगात होऊन गेल्या की त्यांनी असे पुत्र निर्माण केले की जग प्रसिद्ध ते होऊन गेले. जसे छत्रपती शिवाजी महाराज, जगात त्यांचं नाव गेलं. हे सर्व श्रेय जिजामातेला. अशा कित्येक माता होऊन गेल्या की त्यांनी असे पुत्र निर्माण केले की जगाने त्यांच्याकडे पाहावं. विठ्ठला जगाने त्यांचं नाव घ्यावं. दानशुरामध्ये जिचा नंबर, जिच्या दानाला कुठलाही जोड नाही, अलीकडच्याच काळात झाले. अशा बऱ्याच कन्या होऊन गेल्या. अशीची राणी त्यांनी देशासाठी आपला प्राण दिला, आणि म्हणून जीवनामध्ये काहीतरी हे होण्यासाठी, नाव होण्यासाठी या करता तसं कर्तृत्व करावं लागतं. विठ्ठला पुत्र होते जे सातवी तुकोबाराने म्हटलेलं आहे, ऐसा पुत्र देखा देवा, ऐसा पुत्र मला द्या जगामध्ये त्याला बाबा, ऐसा पुत्र बाबा गुंबा ज्याचा ते हे लोक कन्या ऐशी दे तरी देईन, आणि जैशी गेला मुक्ताबाई झाली, मुक्ताबाई झाली, जानाबाई झाली, सत्तबाई झाली, कित्येक कन्या जगात होऊन गेल्या.
दयाचा हरिक वाटे कोणा दयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद देवाला होतो कोणाचा? सात्विक माणसाचा, सात्विक मुलीचा, सात्विक मुलांचा. पण हा मनुष्य, हा मुलगा, ही कन्या सात्विक आहे. जाण्याचं सध्या ती कीर्तन चांगला ऐकतात, एकही सभा सोडत नाही, समजा तो रजोगुण आणि कधीच कीर्तनात येत नाही. समोर कसा ओळखायचा की ज्याला चांगलं कधी जमतच नाही, ज्याचं वागणं वांगलं, खाणं वांगलं, पिणं वांगलं, सगळं जीवनच वांगलं, समजा तो तमोगुणी. तसं घरातील फोटोवरून देखील आपण साधारणपणे ते पारा करू शकतो की कोणत्या कोणाला चांगल्या का वागणे. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसते स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, गाव्यांचे, घरांचे, मित्रांचे असे फोटो घरात दिसतील तर ते घर आहे रजोगुण. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसते आईचे, वडिलांचे, आजोबांचे, आजींचे, आपल्या पितर लोकांचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, पतिव्रतांचे, दानशूरांचे, अन्नदात्यांचे, नामधारकांचे, अन्नदात्यांचे सांगितले असे जर फोटो घरात दिसते तर समजा ते घर सत्व. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसते नटाचे, नटींचे, हर्षद मेहता सारख्यांचे, राधे सारख्यांचे, गुंडांचे, टक्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे फोटो घरात दिसते तर ते घर आहे तमोगुणी. घरामध्ये फोटो चांगले लागले, तुमच्या मुलाला वळण चांगलं लागेल, देवाला पाहून त्यांना आशीर्वाद मिळेल, त्यांची वृत्ती चांगली बनेल आणि म्हातारपणात तुमचा सांभाळ करतील चांगलं. त्यांची मुलं बेकार, त्यांचं त्या माणसाचं म्हातारपणे दुःखात जातं. विठ्ठला विठ्ठला एवढं करा. असो तर अशी जी सात्विक मुलं आहेत, चांगली मुलं आहेत, ती आणखी काय करतात बरं? गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण.
अखंड चिंतन गीता भागवत ग्रंथाचा उल्लेख आला तसे अनंत अनेक ग्रंथ आहेत, पण महाराजांनी मात्र 2 ग्रंथाचा उल्लेख केला. गीता ग्रंथ हा विश्व ग्रंथ आहे. हा निर्माण झाला कुरुक्षेत्रावर. याचा जन्मदाता भगवान कृष्ण. हा ग्रंथ श्रवण करणारा भक्त अर्जुन. उपजले ही तगुदताते, उपजले ही तगुदताते, श्याम सुंदरा अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे, हिच गीता माऊली नंदती, ज्ञानेश्वर माऊली नंदती, ज्ञानेश्वर माऊली. जसं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जन्मस्थान नेवासा, तसं गीतेचं जन्मस्थान म्हणजे कुरुक्षेत्र. विठ्ठला छोटा, विचाराने मोठा, ज्ञानाने मोठा. जगात ग्रंथ पण गीतेसारखा, जगात पंथ पण प्रेमासारखा नाही, जगात सज्जन पण सद्गुरूसारखा नाही. जगात पुस्तक आहेत पण देवासारखी नाही. हर सम जगतची वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. तो अवघड म्हणून भगवंताने विचार केला, माऊलीचा अवतार धारण केला. त्यांनी मग ज्ञानेश्वरी निर्माण केली. अपूर्व ज्ञान आहे, सगळं काही ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. पण आपण वाचन केलं, अर्थाचं ज्ञान झालं तर सगळं करून झालं. वाचा ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय आत्मासे, ज्ञान होय आत्मासे. भावना जर तो ग्रंथ वाचन केला तर ज्ञान प्राप्त होणार. भगवंताचा ज्ञान होणार. खरं ज्ञान तेच जगामध्ये सर्व ठिकाणी भगवान प्रतीती राहील. जसं सिया राममय सब जग जारी, सिया राममय सब जग जारी, प्रभु प्रणाम जोड़ी तुझारी, प्रभु प्रणाम जोड़ी तुझारी. महाराज होता गीता भागवत कविते श्रवण अखंडाचे विठोबाचे तर ब्राह्मणाचं, देवाचं, रामाचं, कृष्णाचं ते भजन करतात. आणि मग असे जर असले तर मला त्यांची सेवा करावी. महाराज शेवटी तुका म्हणे
ज्ञानेश्वर